कधी नव्हे ते काल मी व्हॅनिला शेक आईस्क्रीम शेक घेतला ग्लासभर. जेवण झाल्यावर थालीपीठ होतं नाश्त्याला. ते थालीपीठ पचवणं कठीण असतं आणि त्याच्यातून नंतर ग्लासभर जेवण झाल्यावर दुपारी पूर्ण मोठा ग्लास व्हॅनिला आईस्क्रीम घेतलं. संध्याकाळी नाश्ता काही झाला नाही. असंच 1-2 बिस्किटं आणि असंच काहीतरी छोटं मोठं त्या 50-50 त्याच्यावर काढलं. रात्री जेवण मात्र नॉर्मल, पण रात्री झोपताना दूध काही प्यायलं नाही. सकाळी उठल्यावर सगळं प्रातर्विधी झाल्यावर लक्षात आलं पोट काही तेवढं साफ झालं नाही आहे. तरी मी घरीच व्यायाम, हाताचे पायाचे व्यायाम जे मी बाहेर हवेशीर वातावरणात करतो ते केले आणि फिरायला गेलो. पण नेहमीप्रमाणे मला फिरता आलं नाही. जेमतेम 1500 पावलं झाल्यावर दमायला झालं. बसलो आणि आधीची हातवारे त्याच्यामुळे ती 300-400 असे 1900 पावलंच फक्त फिरू शकलो. आणि मला लक्षात आलं की आपल्याला पुढे चालवत नाही आहे, तो जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरळ घरी आलो, कुठलाही विचार केला नाही. म्हटलं घरी जावं, त्याप्रमाणे घरी गेलो. नेहमीप्रमाणे वाफारे. BP खरं एवढा काही नव्हता, 160 तसा जास्त होता जाताना 160-80, पण तो तर या वयाला नॉर्मल. पल्स रेटही मात्र वाढला होता, पण अस्वस्थ वाटत होतं. म्हणून शेवटी विश्रांती हाच उपाय घेतला आणि ह्याच्यापुढे शक्यतोवर नियमाने फिरणं बरोबर आहे, पण उगाचच आपल्याला झेपत नाही तर जायचं नाही. होईल ते होईल. जसं आपण हातवारे डोळ्याने नीट दिसत नाही ते सहन करून त्याच्याबरोबर जगण्याचा प्रयत्न करतोय, तसंच हा प्रकार. झेपेल एवढंच फिरायचं. शक्यतोवर खाण्यामध्ये काय येतंय याची जागरूकता ठेवायची. थालीपीठ, बटाटा अशा गोष्टी पूर्ण टाळायच्या. रात्री न चुकता दूध प्यायचं आणि सकाळी शक्यतोवर बऱ्यापैकी पोटात जाईल एवढे बिस्किटं म्हणा किंवा टोस्ट घेतले पाहिजेत. अशा तऱ्हेने पूर्ण नॉर्मल्सी यायला हवी. बघूया किती जमतंय.